श्रीरामपूरमध्ये मोठी पोलीस कारवाई. गावठी कट्ट्यासह 4 आरोपी जेरबंद. 5,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध अग्निशस्त्राविरोधामध्ये मोठी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल, रोख रक्कम आणि एक इटरगा कार असा एकूण 5,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान दिनांक 6 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे वाकडी श्रीरामपूर रोडवरील यशवंत बाबा चौकाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित इटरगा कार ही MH48 AK 7763 थांबवून तपासणी केली असता 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं सागर दत्तू उपळकर वय 28, विशाल रामकिशन गुंजाळ वय 26, रोतेक भगवान गुंजाळ वय 25 आणि पवन गोरख उपळकर वय 27 अशी असून सर्वजण रामपूर तालुका श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. तपासणी दरम्यान आरोपींकडून एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल, रोख रक्कम आणि एर्टिगा कार असा एकूण 5,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये आरोपींनी हे अग्निशस्त्र मध्य प्रदेशातून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर.